नमस्कार. मी वैद्य प्रसाद नार्वेकर. प्रबोधन शास्त्र असं का सांगतं या सिरीजमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज आपला विषय आहे ॲलर्जी या संदर्भामध्ये. ॲलर्जी ही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये व्यक्त होते. जसं काही जणांचं नाक गळण्यामध्ये होते, काही जणांना अंगावर लाल उठण्यामध्ये होते, तर काही जणांना श्वासाच्या स्वरूपात व्यक्त होते. ह्या ॲलर्जीचा आयुर्वेद नक्की विचार कसा करू शकेल याबद्दल मी आपल्याला आज सांगणार आहे. तर यामध्ये एक आपण पाहू शकतो, ही ॲलर्जी आपल्या जन्मापासून नसते. काहीतरी खाल्ल्यावर किंवा कोणत्यातरी वातावरणात गेल्यावर हे सुरू होतं आणि हे त्यानंतर वाढायला लागतं. त्यात काही टेस्ट केल्या जातात, काही गोळ्या दिल्या जातात, काही ना गोळ्यांनी चांगला आराम पडतो, पण त्यानंतर परत परत ही उत्पन्न होत राहतं. ह्यामध्ये दुसरं एक आहे, ते म्हणजे काही टेस्ट केल्यानंतर ह्या औषध ह्या द्रव्यांची आपल्याला ॲलर्जी आहे असं समजून आपण ती टाळावीत असं राहतं. पण कालांतराने असं लक्षात येतं की ही जी यादी आहे ही वाढतच चालली आहे. मग यावर नेमका उपाय काय करावा? तर यामध्ये आयुर्वेदामध्ये असा विचार केला जातोय की हे जे ॲलर्जी आपण जे म्हणतो ते काही एक दोषांची ठराविक स्थितीमुळे आलेली स्थिती आहे शरीराची. त्याच्यामुळे ही लक्षण उत्पन्न झालेत. म्हणजे काही पित्त वाढलं आणि त्याच्यावर तुम्ही काहीतरी शेंगदाणे, साबुदाण्यासारखं सेवन केलं किंवा तिखट सेवन केलं, तर मग तुमच्या अंगावर ते उठतंय का? किंवा काही धुळीचे कण, वातावरणात दवबिंदू यांच्यामुळे तुमचं नाक गळतंय का? अशा स्वरूपात ते व्यक्त होतं आणि त्याच्यावर चिकित्सा केली की ती फलद्रूप होते असं लक्षात येतं. म्हणून आयुर्वेदामध्ये ॲलर्जीबाबत विचार करत असताना त्या दोषांवर जे हेतू म्हणजे ज्या कारणांमुळे हे घडतंय त्या कारणांवर चिकित्सा केली की त्याचे आपल्याला रिझल्ट मिळतात. धन्यवाद.